मी 29 मागितली. 29 मागितली. तर मित्रांनो पाहूया हा सौदा होते की नाही. सर्वांची नजर या सौद्याकडे आहे आणि सध्या यावर चर्चा सुरू आहे. कपड्याला लाल बैल आले, खडूस आहे बैलावर. अच्छा अच्छा, शेतीसाठी आहे ना, शेतीसाठी. बस गाय घ्यायला आलो. जर्सी गाय घेण्यासाठी आले, भेटली नाही गाय? मग नाही भेटली नाही. काय किंमत काय सांगितली गायची? 40,000, 45,000, 35,000. अच्छा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या मी आलेलो आहे नरखेडच्या बैल बाजारामध्ये. आज शनिवार आहे. नरखेडचा बैल बाजार भरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. सकाळचे 11 वाजलेले आहे. चला तर कुठल्या बैलजोडे आज या बैल बाजारामध्ये आलेला आहे, चला पाहूया. नरखेडच्या बैल बाजारामध्ये दूरदूरच्या गावावरून बैलजोड्या विक्रीस आलेल्या आहे. चला तर आपण काही शेतकऱ्यांशी चर्चा करूया आणि विचारूया काय आहे बैलजोडीची किंमत. भाऊ काय नाव आहे तुमचं? गणेश परतेती. कैलाश गणेश परतेती. गणेश परतेती. कुठल्या गावचे? राऊत परसोडी. बैलजोडी आणली विक्रीसाठी, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. यांनी बैलजोडी विक्रीसाठी आणलेली आहे. काय किंमत ठेवली आहे भाऊ? 60,000 रुपये. शेतीसाठी आहे की पटासाठी? शेतीसाठी. दाता वगैरे आहे का? 2 दाता, 1 अवदात आहे. अच्छा, 2 दाती आहे, 1 अवदाती आहे. आणि विक्रीच्या वेळेस काही कमी जास्त होईल का? किती कमी होईल? 5,000 रुपये कमी होईल. किंमत किती? 60,000. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता परसोडीचे शेतकरी या ठिकाणी आपली बैलजोडी घेऊन आलेली आहे. 60,000 रुपये आपल्या बैलजोडीची किंमत सांगताय आणि विक्रीच्या वेळेस कमी जास्त होणार आहे म्हणतात. चला तर पुन्हा आम्ही तुम्हाला नरखेडच्या बैलबाजारात काही जोड्या दाखवतो आहे. दूरदूरच्या गावावरून नरखेड या बैलबाजारामध्ये बैलजोडी आलेला आहे विक्रीसाठी. चला तर शेतकऱ्यांशी चर्चा करूया. अरे 1 रुपया नाही म्हणतो तर ऐका तर. तेवढ्यात जमन तर घेऊ आपण. तेवढ्यात जमलं तर घेऊ, नाही तर काही हे नाही. 1 रुपया द्या. मी काम म्हणून आलो, 1 रुपया द्याल काही आहे का? अरे नाही, बिलकुल नाही. मी कधीच तसं करत. शिवनी येथील शेतकरी आलेले आहे नरखेडच्या बैल बाजारामध्ये. त्यांनी त्यांच्या बैलजोडीची किंमत ठेवली आहे 40,000 रुपये. या ठिकाणी विक्रीसाठी काही मालक आले आहे. चला तर पाहूया. फरक आहे का नाही आहे? 3,000, 4,000 फरक आहे. 4,000 काय खरू दाखव कॅमेरा इकडे. 40,000 किंमत सांगितलेली आहे. 40,000 किंमत ठेवलेली आहे. किती मध्ये मागितले तुम्ही? मी आखरी 29 मागितली, त्याच्यावर तर रुपयात देणार नाही. काय म्हणतात मालक? काय म्हणतात मालक? 32,000 रुपये म्हणून. किती म्हणणं आहे तुमचं? 33,000. तुम्ही किती मध्ये मागितली? मी 29 मागितली. 29 मागितली. तर मित्रांनो पाहूया हा सौदा होते की नाही. सर्वांची नजर या सौद्याकडे आहे आणि सध्या यावर चर्चा सुरू आहे. कपड्याला लाल बैल आले, खडूस आहे बैलावर. अच्छा अच्छा, शेतीसाठी आहे ना, शेतीसाठी. बस खडूस आहे ना, पाहून घ्या ना. कॅमेरा फिरून द्या तिकडे. नाही आहे, पाहून घ्या. मालाचा मालच मागण ना, कोणते बैल लागते. 40,000 किंमत ठेवली आहे मित्रांनो बैलजोडीची. आता या ठिकाणी बैल विक्रीसाठी काही शेतकरी आलेले आहे, पण मालक म्हणतो की जास्त थोडं कमी होतात, त्यांना थोडे जास्त पैसे पाहिजे आहेत. चला तर पुन्हा मी तुम्हाला या बाजारातील थोडा माहोल दाखवतो आहे. नरखेडचा बैल बाजार प्रसिद्ध बैल बाजार. दूरदूरचे शेतकरी कास्तकार आपल्या बैलजोड्या विक्रीसाठी येतात, त्यानंतर विकत घेण्यासाठी येतात. दादा काय नाव आहे तुमचं? माझं नाव मधुकर चौधरी. कोणत्या गावचे? नरखेडचे. तुम्ही कशासाठी आले इथे? इथे गाय घ्यायला आलो. जर्सी गाय घेण्यासाठी आले. भेटली नाही गाय? मग नाही भेटली नाही. काय किंमत काय सांगितली गायची? 40,000, 45,000, 35,000. अच्छा, तर परवडली नाही तुम्हाला? नाही. अच्छा, कशी गाय कशी आहे पाहिली का तुम्ही? हो, कोशी आहे. अच्छा, किती लिटर दूध देता एका दिवसाला? 6 लिटर. 6 लिटर देतात का? हो, दोन्ही टायमाला. अच्छा अच्छा, मग तुम्ही दुसरं नाही बघितलं का? आता पाहून राहिलो. अच्छा अच्छा, ठीक आहे जी. तर मित्रांनो नरखेडचा हा बैल बाजार सकाळचे 11 वाजलेले आहे. संपूर्ण बैल बाजार भरलेला आहे. सकाळीच हा बाजार भरतो. आणखी तुम्हाला हा बैल बाजारात मी तुम्हाला नजारा दाखवतो आहे. कुठल्या गाया, कुठल्या म्हशी, त्यानंतर जोड्या या ठिकाणी विक्रीस आलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. हा बघा बैलजोड्या बघा, शेलकर जातीच्या आहे. 2 दाती 4 दाती विक्रीसाठी आणलेल्या आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी. शांतपणे उभे आहे सर्व बैलजोड्या या ठिकाणी.
पुन्हा बघा, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्हाला जर बैलजोडी विकत घ्यायची असेल तर नक्की या नरखेडच्या बैल बाजारामध्ये या. तुम्हाला गोरं लागेल, बैलजोडी लागेल, वासरू लागेल, सर्व मिळेल तुम्हाला अतिशय कमी किमतीच्या दरामध्ये. हे बघा, शेतीसाठी अतिशय उपयुक्त बैलजोड्या नरखेडच्या बैल बाजारामध्ये. भाऊ काय नाव आहे तुमचं? माझं नाव निखिल बनसोड. निखिल बनसोड. भाऊ कुठल्या गावचे? खरसुली. खरसोली. तुम्ही जोड्या आणल्यात का? हो. कोणत्या आहेत तुमच्या जोड्या? त्या पूर्ण जोड्या तुमच्या आहेत का? तर पाहू शकता मित्रांनो, खरसोलीहून निखिल भाऊ बनसोड या ठिकाणी त्यांनी जोड्या आणलेल्या आहे. संपूर्ण जोड्या पाहून घ्या, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. भाऊ काय किंमत ठेवली आहे जोडीची? या जोडीची 80,000 रुपये. या जोडीची 80,000 रुपये. शेतीसाठी उपयुक्त आहे की पटासाठी? नाही, शेतीसाठी. शेतीसाठी. गॅरंटी आहे कामाची? हो. आणि काय दाता वगैरे? दात झालेले आहे, म्हणजे शेलकर आहे. शेलकर आहे, झालेले आहे. हो. किती किंमत? 75,000. 75,000. आणि मग काही देवाणघेवाणच्या वेळेस काही कमी जास्त? हे मग करू ना. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बैलजोडीची किंमत तुम्हाला या ठिकाणी 75,000 दाखवली आहे. अतिशय काठी भरलेली अशी बैलजोडी निखिल भाऊ यांची. तुम्ही जर नरखेडच्या बैल बाजारात जर आले कधी त्यांना भेटा, तुम्हाला नक्कीच नवीन नवीन या ठिकाणी बैलजोड्या पाहायला मिळणार आणि योग्य दरामध्ये पाहायला मिळणार. याआधी तुम्ही काटोलच्या, सावनेच्या, नागपूरच्या, मौद्याच्या, सावनेच्या सर्व बैल बाजारामध्ये तुम्ही गेले असेल, पण एकदा नक्की या, भेट द्या नरखेडच्या या बैल बाजारामध्ये. तुम्हाला तुमचे आवडत्या बैलजोड्या या बाजारामध्ये मिळतील अतिशय कमी किमतीच्या दरामध्ये.